नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर काही कारणामुळे आपला व्हिडिओ बंद होता, तर आपण ही रेसिपी परत सुरू ठेवणार आहोत. तर आपण आज रेसिपी बघणार आहोत मॅगीची. तर नवीन पद्धतीने ही मॅगी बनवणार आहोत. तर त्याला लागणारे साहित्य: कांद्याची पात आहे, कांदा कापलेला आहे, हे वाटाण्याचे मटर आहेत आणि गाजर आहेत आणि मॅगी. तर आपण पुढची रेसिपी पाहूया. हा पातेलं घेतलेलं आहे, पाणी आपण आता उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही मॅगी टाकणार आहोत. पाणी गरम झाल्यावरती मॅगी उकळून घेऊन थोडी वाफळून घ्या. गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये ही मॅगी टाकणार आहोत बघा, आणि थोडीशी उकळून घेणार आहोत मॅगी ही 5-10 मिनटं. त्याला थोडं झाकून ठेवते. तर पाहू शकता आपण ही मॅगी आपली ही अशी उबळलेली आहे. तुम्ही बघू शकता. चाळणीत काढून घेत आहे मी अशी मॅगी निवडून घ्यायची आहे अशी. तुम्ही बघू शकता अशी सुकी सुकी झाली पाहिजे. ही अशी कढई मांडलेली आहे वरती. आपण हे तेल टाकू, त्याच्यामध्ये परतून घ्यायच्यात. भाज्या सगळं गरम होते ते तेल मी त्याच्यामध्ये. ही मॅगी लहान मुलं नक्की आवडीने खातील, अशी नक्की करून बघा एकदा. आता परतून घ्यायच्यात भाज्या आपल्याला. कारण ओली पाक असल्यामुळे ही पटपट वाजत आहे, उडत आहे. परतून घ्यायची चांगली वेळ. पात थोडी परतून झालेली आहे. तर गाजर आणि वाटाणा पण टाकून घेते मी याच्यामध्ये. ते थोडं परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला. नंतर मी हळद आणि थोडं चवीनुसार तिखट टाकू शकता, किंवा मसाला आहे त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालतं. तर बघा हे परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकते मी, थोडंसंच टाकले. आणि ही मॅगी मसाला जो आहे तो टाकणार आहे. ही मॅगी मसाल्याचा टाकून झालेला आहे. आपण मस्त परतलेलं आहे असं हे बघा. तर ह्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे मीठ नाही टाकलेलं मी, मॅगीमध्ये मीठ आहे. तर मॅगी टाकून घेते मी. हलवून घेते मी ह्याला. बघा आपण ही मॅगी अशी बनलेली आहे आता. तर आपण ह्याची चव घेणार आहोत. मस्त झालेली आहे मॅगी, ही नक्की करून बघा. मॅगी तयार झालेली ही डिश आपली शिजलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.